सुरुवातीला एक सविस्तर बातमी बघूया। शिर्डीमध्ये 4 भिक्षेकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। शिर्डीतील 49 भिक्षेकऱ्यांना श्रीगोंदा तालुक्यातल्या कारागृहामध्ये ठेवण्यात आलं होतं, मात्र तिथे त्यांना पाणी सुद्धा देण्यात आलं नाही। तर दुसरीकडे नाशिकमध्ये महानगरपालिकेने निवारा केंद्र उभारून भिक्षेकऱ्यांना आधार दिलाय। शिर्डीतील भिक्षेकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची माहिती समोर येते। ज्यांना भिक्षेकरी म्हणून उचललं ते भिक्षेकरी नसल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांनी शिर्डी पोलीस स्टेशन समोर मृतदेह ठेवून न्यायाची मागणी केली। ज्यांना उचलून नेलं त्यांना अन्न पाणी दिलं नाही, बांधून ठेवलं आणि त्यांचा छळ करण्यात आला असा आरोप केला जातोय। शिर्डीमध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर प्रशासनानं भिक्षेकऱ्यांविरोधात कठोर मोहीम उघडली होती, पण ही कारवाई करताना भिक्षेकऱ्यांवर ना उपचार करण्यात आले ना त्यांना अन्न पाणी देण्यात आलं। रूमला कुलूप मारून ठेवलं होतं बाहेरून, मारित होते असे। कोणाला मारत होतो? पेशंटला। कोण मारत होतो? ते तिथे आपल्या याला इसापूरला, नंतर इकडे आणलं आम्हाला। इथं किती लोक आणले? तिथे जे 4, 5, 6 जण आणले ते। इकडे नाशिकमध्ये महापालिकेनं भिक्षेकऱ्यांसाठी निवारा शेड उभारलंय। तिथं भिक्षेकऱ्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली जाते। आजारी आणि वृद्ध भिक्षेकऱ्यांना या निवारा केंद्राचा आधार मिळतोय। आम्हाला सगळं भेटतंय, आंघोळीला पाणी, सगळं काही खायला प्यायला सगळी सुविधा आहे। आणि आम्हाला झाले 7-8 महिने झाले इथे। निवारा केंद्रात भिक्षेकऱ्यांसाठी काही नियम आहेत, पण त्या नियमांमुळे अनेक भिक्षेकरी तिथून पळून जातात। नशा करण्यावाल्यांना, कारण की इथं भांडणं होतात, त्याच्यामुळे आम्ही यांना नशा करण्यावाल्यांना ठेवत नाही। किती वेळ थांबतात, किती वेळाने पळून जातात? ते डिपेंड करते सर, त्यांच्या जेव्हापर्यंत त्यांच्या मनामध्ये येत नाही तेव्हापर्यंत। एकदा त्यांच्या आलं, त्यांची जी लत आली की ते चालले जातात। भिक्षेकरी असले तरी तीही माणसंच आहेत। त्यांच्यावर कारवाई करायची असेल तर नियमांसोबतच माणुसकीही जपणं गरजेचं आहे। शिर्डीत कारवाई करताना माणुसकी दाखवली असती तर भिक्षेकऱ्यांचा मृत्यू झाला नसता। त्यामुळे नाशिक महापालिकेप्रमाणेच इतर यंत्रणांनीही अशाच प्रकारे माणुसकी दाखवणं गरजेचं आहे। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। आता एक मोठी बातमी। कळंबा कारागृहात असलेल्या प्रशांत कोरटकरची आज कारागृहातून सुटका होणार आहे। इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी तसंच छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं कोरटकरला अटक करण्यात आली होती। दरम्यान कोल्हापूर सत्र न्यायालयानं कोरटकरला जामीन मंजूर केलाय। अटी शर्तींसह 50,000च्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मिळालेला आहे। मात्र गुरुवारी शासकीय सुट्टी असल्यानं कोरटकरला कारागृहात मुक्काम करावा लागला असून आज त्याची कारागृहातून सुटका होईल। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशांत कोरटकर कारागृहातून बाहेर येईल। बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये गुरुवारी वीज कोसळून आणि गारपिटीमुळे 25 जणांचा मृत्यू झालाय। मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनांमध्ये झालेल्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आणि मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। अमेरिका चीनमधील व्यापार युद्ध टॅरिफमुळे आणखी तीव्र झालंय। अमेरिकेनं चीनवर 104% कर लादलाय। त्यालाच प्रत्युत्तर देत चीननं अमेरिकेवर 84% कर लादला। चीननं कर मागे न घेतल्यानं अमेरिकेनं 125% पर्यंत कर वाढवलाय। तर त्यामुळे युआनमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून 18 वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचलाय। विराटच्या आता आयपीएलमध्ये 1000 बाउंड्री झालेल्या आहेत। तो आयपीएलमध्ये 1000 बाउंड्री मारणारा पहिलाच खेळाडू ठरलाय। त्यानं आतापर्यंत 257 आयपीएल सामन्यांमध्ये 1001 बाउंड्री मारल्यात आणि यामध्ये त्याच्या 721 चौकार आणि 280 षटकारांचा समावेश आहे। चेन्नईच्या गोट्यातून मोठी बातमी समोर आली आहे। दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड आयपीएलमधून बाहेर झालाय आणि त्यामुळे उर्वरित सामन्यांसाठी चेन्नईच्या नेतृत्वाची धुरा महेंद्रसिंग धोनीच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे।